झालं कधी होते झालं असेल झालं असेल तर सांगा. बोल तुम्हाला करणार आता बंद पैसे के लिए काम करते हैं, लेकिन आपको देख के पता चलता है डॉक्टर साहब कि एक डॉक्टर अपने पेशेंट को मरते हुए नहीं देख सकता। उस दिन जो कुछ भी हुआ उसके डॉक्टर हमारी इमरजेंसी हेलो। तो दोस्त यही होती है एक डॉक्टर की जिंदगी। एक डॉक्टर का पहला ख्याल हमेशा उसका मरीज होता है। वो यही चाहता है। एक मिनिट माहिती द्या नाही त्यांना गाईड करा ते ब्रेन है न्यूरॉन से पिट्यूटरी ग्लैंड काय करते हार्मोन सिक्रेट करते कशा थ्रू होते एक्सोक्राइन इंडोक्राइन ग्लॅंड असते इंडोक्राइन ग्लॅंड काय करते डिरेक्टली ब्लडमध्ये सोडते आणि एक्सोक्राइन ग्लॅंड काय करतात ऑर्गनवर आधी असतात रिसेप्टरवर मग त्या हार्मोनचं सिक्रेशन होतं पिट्यूटरी ग्लॅंड काय काम करते हार्मोन सिक्रेशन तुझं नाव काय? माझं नाव आयुष आयुष किती आता तुला शिकतोस आणि शाळेचं नाव काय? पोद्दारचं असं होतं. तू याच्या आधी असं तुम्ही असं एवढा असा इव्हेंट कोणता या प्रकारचा बघितला होता का याच्या नाही कधी? याच्या आधी कधी बघितलं नाही सर. म्हणजे असं ऑर्गन एक्झिबिशन वगैरे कधी नाही? नाही अजून एकदा पण नाही एकदा पण बघितलं नाही. असं. बाकी कसं वाटलं तुला सगळं बघून? खूप छान वाटलं असं वेगवेगळे पार्ट्स बघायला भेटले ओके. परत हां, त्यांच्याबद्दल माहिती कळाली अरे वा. हां आणि तिथं जे रिअल पार्ट्स होते ते ओके. त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेली हां हां. आणि क्युरियोसिटी निर्माण झाली त्याच्याबद्दल. अरे वा मस्त. तुला असं वाटतंय का की म्हणजे याची गरज होती तुम्हाला असं हो माहितीची? गरज होती हां, जरा अरे. जनरल नॉलेज पण हां, भेटलं हां, आणि अकॅडमिक मध्ये पण यूज होईल त्याचं. आणि पुस्तकात वाचण्याचा आणि इथं येऊन बघण्याचा तुला फरक काय वाटला का त्याच्यामध्ये? हां ते पुस्तकात नुसतं बघायचं असतं हां. इथे प्रॅक्टिकली आपण बघू शकतो ते. अरे वा. आणि तुला काय असं ह्याच्याबद्दल ह्युमन याच्यानंतर पुढे तुला यात काय करायचं वगैरे अशी इच्छा आहे का? इंटरेस्ट हां, वगैरे अशी काय? आहे इच्छा माझी. थँक्यू.
क्या हुआ? और मुझे तो कोई बात सब ठीक है ना? कोई बात नहीं है, ऑपरेशन अच्छा गया है, 2-3 दिन उसको ऑब्जर्वेशन में रख सकते हैं और उसके बाद आप उसे घर लेकर जा सकते हैं। स्टार्ट. हाय, काय नाव तुझं? कार्तिक. कार्तिक. पूर्ण नाव सांग. कार्तिक पांडुरंग गुल्ला. कितवीत जातोस? 10th क्लास. कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहेस तू? पद्मशाली शिक्षण संस्था संचालित मातोश्री जनाबाई जनार्दन विद्या परिषदेचा विद्यार्थी आहे. ठीक आहे. मग तू आमच्या आरोग्य नगरीमध्ये आलास तर तुला इथं काय काय पाहायला भेटलं? सर, आम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहोत. आमच्या वानप सरांनी आम्हाला या आरोग्य नगरीमध्ये आणले. आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या 10वीच्या सायन्सच्या काय विषयामध्ये जे काही आम्हाला सर्व आहेत ते सर्व या इथे आम्हाला प्रॅक्टिकली पाहायला मिळालं. मग तुला आरोग्य नगरीमध्ये येऊन काय एक्सपिरियन्स आला, तुला कसं वाटलं ते सांग. म्हणजे इथे एक शॉर्ट फिल्म बघायला आलं. आम्हाला एक हे मिळालं की डॉक्टर पैशासाठी नव्हे तर आपल्या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. तुला गोल भेटला त्या फिल्ममध्ये. ठीक आहे. मग तू इथं सर्व जे कॅम्प पाहिले का, प्रत्येक डिपार्टमेंटला भेट दिलीस, सर्व डॉक्टरांना भेटला, त्यांच्याशी बोलला, काय वाटलं तुला त्यांच्याशी भेटून? खूप छान वाटलं. कारण इथं महाशिबिराचं सुद्धा आयोजन केलं होतं. त्यामध्ये आम्हाला इथं ऑक्सिजन, हाईट,
बेड या संबंधी विषयाचा अभ्यास. थोडक्यात तुला तुझ्या आरोग्याबद्दल सर्व माहिती सर्व. आहे. भैया तुझं नाव काय? नित्यानंद मित्र, नित्यानंद. कोणत्या शाळेतून आहेस? स्वामी विवेकानंद अभ्यासाला MIDC. आणि आता किती शिकतोस तू? मी आता 10वीची. तू याच्या अगोदर असा कोणता असा इव्हेंट पाहिला होतास का? असं कधीच नाही एवढं. काय वाटलं तुला एवढं सगळं पाहिलं आतमध्ये? एक्झिबिशन होतं, एक्झिबिशन फिल्म्स होतं, तुला काय वाटलं? मला म्हणजे कळालं की डॉक्टरांनी किती प्रयत्न करून त्यांनी डॉक्टर झाले. ओके. त्यांना किती म्हणजे किती एक्सप्रेशन होते त्यांना. ओके. आणि याच्या आधी काय वाटत तुला डॉक्टरांबद्दल मला वाटलं तेवढं म्हणजे तुला काय सहजपणे वाटलं. पहिलं वाटत होतं की म्हणजे काही जण म्हणतात डॉक्टर फक्त पैशांसाठी काम करतात वगैरे. जेव्हा आम्ही शॉर्ट फिल्म पाहिलं म्हणजे कळालं ते पैशांसाठी नाही तर त्यांचं पहिलं पेशंटला वाचवायचं ध्येय असतं. आपल्यासाठी ते त्यांचं आपल्यासाठी ते अर्ध्या रात्री सुद्धा जर इमर्जन्सी केस आली तर दवाखान्याला येतात. असं सगळं करतात. म्हणजे आपण त्यांच्याबद्दल गैरसमज करू नये. जी काही सत्य होतं ते सगळं म्हणजे आता आपण तुम्हाला इथे आल्यानंतर समजलं हे, पण आता हे जाऊन तुम्ही तुमच्या घरी पण सांगायचं. ह्याची गैरसमज झालेली आहेत ना. बाकी इथलं ऑर्गन एक्झिबिशन बघून वगैरे तुम्हाला काय असं वाटलं की त्याबद्दल क्युरियोसिटी वगैरे निर्माण झाली किंवा काय? याच्या आधी तुम्ही असं पाहिलं होतं का ऑर्गन्स? पाहिलं होतं. मग आपल्या शरीरामध्ये काही पार्ट्स आहेत वेगवेगळे ते सगळं दाखवलं गेलं. आणि पुस्तकात वाचणं त्याच्याबद्दल आपल्या पुस्तकात सायन्समध्ये असतं आणि ते इथं प्रत्यक्षात बघणं काय फरक आहे? पुस्तकात वाचणं म्हणजे आपण समजू किती शकतो तेवढंच पुस्तकात. आणि इथं म्हणजे सगळं बघितलं गेलं प्रत्यक्षपणाने. दुसरं म्हणजे काही दुसरं शिकता आलं कसं असतं म्हणजे प्रत्यक्षपणे पळता आलं. तुला काय वाटतं डॉक्टरांबद्दल? तुझं काय मत? डॉक्टर आणि करतात पण आमच्याकडे लक्ष असतं की ते करत नाहीत. त्यांचं कामच असतं त्यांनी तसंच करतात असं तुला काय वाटतं? मला हे व्यसनाबद्दल बोलायचं आहे. स्कूल लाईफ म्हणजे शिक्षक असतात ते आपल्याला मार्गदर्शन करतात. कॉलेजमध्ये तसं नसते. आपलं सेल्फ असते आणि आपण अभ्यासाच्या पाठीमागे आपल्याला माहिती आहे आपण अभ्यास करण्यासाठी आला. पण सगळे फ्रेंड्स असतात ना ते तसं नसतात आणि आपण त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न. म्हणजे असं जर भविष्यात काही वेळ आली अशी आपण एकटे पडलो, मित्रांनी आपल्याला त्याबद्दल सांगितलं तर आपण त्याला बळी नाही पडायचं. तुला समजत नव्हतं असं. अजून कोणाच मुलं? स्वामी विवेकानंद प्रशाला MIDC सोलापूर या शाळेतून आम्ही पाहण्यासाठी आलेलो होतो विज्ञान प्रदर्शन म्हणून. पण याच्यामध्ये आम्हाला भरपूर असं माहिती मिळाली. आमच्या मुलांना काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या प्रत्यक्ष पाहता आल्या आणि त्यांना त्या अनुभवता आल्या आणि त्यांना छान वाटलं. आता आम्हाला पण जे माहिती मिळत नव्हती डॉक्टरबद्दल विशेष मुलांच्या मनामध्ये नाराजी होती. ती नाराजी मुलांना प्रत्यक्ष ती पाहिल्यानंतर लक्षात आलं की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूपच आहे असं म्हणायला काही हरकत नाही असं आम्हाला याच्याकडून मिळालं. अचानकपणे जर काय संकट आलं तर प्रत्येक वेळेला ते धावून जातात हे आम्हाला लक्षात आलं आता. आणि डॉक्टराबद्दलची आमच्या मनामध्ये जी काही भीती होती किंवा थोडीशी नाराजी होती ती आमच्याकडे दूर झाली. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी संजय राठोड, स्वामी विवेकानंद प्रशाला शिक्षक. या ठिकाणी या मेडिकल कॉलेजच्या तुमच्या याच्यामध्ये आल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षात हे पुस्तकी ज्ञान नाही तर आम्हाला प्रत्यक्षात माहिती मिळाली. प्रत्यक्षात ते ऑर्गन्स आम्हाला बघायला मिळाले. काही प्राण्यांचे प्रत्यक्ष मॉडेल देखील आम्हाला बघायला मिळाले आणि 2 चित्रपट आम्हाला दाखवले. त्या ठिकाणी डॉक्टर त्या पेशंटसाठी काय करतात, काय योगदान आहे त्यांचे, किंवा अर्ध्या रात्री ते पेशंटसाठी जाऊन काय कसं जातात म्हणजे पूर्ण संपूर्णपणे ते पेशंटच्या
त्याच्यासाठी ते काम करत असतात. 24 तास ते आपल्यासाठी आपलं आरोग्य कसं राहील त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि दुसरी एक फिल्म दाखवली त्याच्यामध्ये असं दाखवलं की व्यसनामुळं आपल्यावरती म्हणजे आपलं कुटुंब किंवा आपलं विद्यार्थी दशा काय होते हे देखील प्रत्यक्ष मला त्या फिल्ममधून कळालं. म्हणजे या ठिकाणी एखादं व्यसन लागल्यानंतर त्या व्यक्तीची काय हानी होते आम्हाला बघायसाठी संगत महत्त्वाची. आणि ते संगत जर चांगली असेल तर त्या ठिकाणी माणसाचा विकास होतो, अन्यथा तो वाया जातो. धन्यवाद. नमस्कार, मी स्वामी विवेकानंद प्रशालेतील विज्ञान शिक्षिका आहे. सगळ्यात प्रथम ते जे फिल्म्स दाखवले त्याच्यातील पहिला जो फिल्म होता, युजली आपल्याला वाटतं की डॉक्टर्स 9 to 5 जॉबसारखं करतात, रात्री वगैरे फोन DND वगैरे टाकायचं, नंतर पेशंटचं काही घेणं देणं नाही असं वाटतं आपल्याला. पण ते बघितल्यानंतर समजलं की जे डॉक्टर ओथ येतात ते खरंच पाळतात, जे वचन दिलेलं आहे त्यांनी की पेशंट प्रायोरिटी असणार आहे ते करतात. आणि दुसरं म्हणजे एक्झिबिशनच्या बाबतीत की एक्झिबिशन मुलांना पुस्तकात बघणं आणि रिअल लाईफमध्ये ते बघणं की त्याचं साईज काय असतं, ते दिसतं कसं आहे, पुस्तकापेक्षा खूप फरक असतो त्याच्यात, ते एक खूप चांगलं स्टार्ट. नाव काय मित्र तुझं? माझं नाव समर्थ लक्ष्मीकांत शेटे, मी सिद्धेश्वर प्रशालेचा विद्यार्थी आहे. बरं, तुला कधी समजलं या प्रदर्शनाबद्दल? आम्हाला काल समजलं, काल सांगितलं, काल माहिती देण्यात आली आणि आज आम्ही आलो, भेट दिलं. खूप बरं वाटलं, खूप काही नवीन गोष्टी शिकण्यास आम्हाला भेटलं. आम्ही पुस्तकातला अभ्यास करतो आणि इकडचं खरं येऊन बघणं यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आम्ही जे प्रॅक्टिकली जे समजून घेतलं इथं ते आम्हाला बाहेर कुठं भेटणार. दोन्ही जर शॉर्ट फिल्म्स बघितले तू आरोग्यनगरीमध्ये, व्यसनमुक्तीवरती आणि डॉक्टरांच्या आयुष्यावर, त्यातून काय शिकायला मिळालं? तर डॉक्टरांचं आयुष्य पाहायला गेलं तर आपण विचार करतो डॉक्टरांचं आयुष्य आरामदायी आहे असं आहे, पण असं काही नाही आहे. डॉक्टरांना एवढं स्ट्रगल कोण करत नाही. डॉक्टर खरोखरच जेवण. आणि जे दुसरं बघितलं व्यसनमुक्ती, तर मुलं बाहेर शिकायला गेल्यानंतर ते कसे बिघडतात, कसं ते व्यसनाच्या आहारी जातात हे त्या फिल्ममधून सांगण्यात आलं आम्हाला. तर मुलांनी हे कसं टाळायचं हे त्यामध्ये सांगितलं. खूप उत्तमरित्या आम्हाला त्यातून आता तुम्ही सगळे शालेय जीवनात आहात, इथून पुढे तुम्ही 11वी 12वी जाल, त्यानंतर कॉलेजेस जाल, बाहेर मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकाल, त्यावेळेस तुमच्याही आयुष्यात अशी प्रलोभनं येतील. त्यावेळेस आता तुम्हाला संदेश मिळाला आहे की त्याच्यापासून दूर कसं राहायचं आणि ती कशी घातक आहेत आयुष्यासाठी तुमच्या. दुसरी गोष्ट अशी की आता हे तुम्ही समाजामध्ये हा जो संदेश घेऊन जाणार आहे तो आपण समाजामध्ये पसरवणे तेवढं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा सांगणं ते तेवढंच महत्त्वाचं आहे. सगळे सांगणार ना? माझं नाव धीरज जाधव, मी इयत्ता 10वीमध्ये शिकतो सिद्धेश्वर प्रशालेतून. मला कालच सर सांगितले की आपण इथे भेट द्यायला जाणार आहोत. मग आम्ही आज इथे आलो आहोत आणि इथं आल्यावर आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. अशा गोष्टी जे आम्ही अगोदर माहीत नव्हतं, आम्हाला त्याबद्दल थोडंफार नॉलेज माहीत होतं, पण इथं आल्यावर आम्हाला भरपूर नॉलेज भेटलं जे आम्ही पुढं जाऊन आमच्या मित्रांना वगैरे सांगू, ज्यामुळे नॉलेजही वाढते. आणि दुसरं गोष्ट सांगायची म्हणली तर येथून आम्हाला एक ऑर्गॅन हे आम्हाला प्रॅक्टिकली ऑर्गॅन ओके. पुस्तकापेक्षा तुला काहीतरी वेगळं दिसलं पुस्तकापेक्षा वेगळं काही बघायला भेटले, त्यामुळे आम्हाला त्यांचे असणारे पार्ट हे पाहण्यास भेटले. तुम्हाला असं वाटतं याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल याच्यामध्ये, वाटतं का?
आहे.